हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी आहे सृष्टी तोंडे. स्वागत आहे तुमचं एक माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली मी फ्रायडेला पूजा मांडली होती एका फ्रायडेला, आणि हा जे ब्लॉग आहे ते कंबाईनमध्ये ॲक्च्युली 2-3 दिवसाच्या कंबाईनमध्ये हे ब्लॉग आहेत. तर माझ्या रिलीफसाठी म्हणा किंवा माझ्या फेथसाठी आपण याला काही म्हणजे एक लिमिट नाही पूजा करायला म्हणा, किंवा पूजा आपली ही पर्सनल ॲक्च्युली मी असं मानते. तर मी असं मांडले होते आणि तुमच्यासाठी एक छोटंसं क्लिप अशी शेअर करते. तर असं मांडले होते वगैरे मी, आणि ॲक्च्युली ना मला आजकाल बिझी राहायला प्रचंड आवडायला लागलेलं आहे. मला असं वाटतं मी फुल टाईम 24/7 म्हणा किंवा 12 तास दिवसाचे 14 तास असं बिझी राहावी. ऑफिस वर्क किंवा बाकीचे जे कामं असेल, घरातले चोर्स, देन मुलांची स्कूल, अभ्यास वगैरे सगळ्यांमध्ये बिझी राहावं असं मला वाटतं. फुल माझं शेड्यूल बिझी असावं. ओके, इट्स अ पार्ट ऑफ आवर लाईफ. तर ॲक्च्युली आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला. ॲक्च्युली आता आली आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनला मला मुलींसाठी घ्यायचं होते गिफ्ट्स, कारण की आमचे आता 2-2 आहेत. तर म्हणजे आहेत आमचे सगळेच, पण कसं गिफ्ट असं घ्यायचं होतं रक्षाबंधनसाठी की बाबा दोघांकडनं एक छान मुलींना राहील. तर मग आम्ही मोस्टली त्यांना कपडे म्हणा किंवा असं मोस्टली तर आम्ही कपड्यांमध्येच इन्व्हेस्ट करतो जास्त. तर इथे मी त्यांना घेऊन गेले होते, आणि ॲक्च्युली मी ना आम्ही त्यांना म्हणजे फूड कोर्टमध्ये थांबलो होतो, आणि आम्ही मोठासा पिझ्झा स्लाईस घेतला होता लार्ज साईजमधला. पण मी तो शूट करायचंच विसरले ॲक्च्युली, कारण की सगळे मुलं होते. नंतर माझ्यासोबत चिनूही होता, आणि चिनूचे डॅडी पण होते. मग त्यांनी काय केलं, असं गरम पिझ्झा होता ना, तर मग असं वेगवेगळा असा करून दिला, आणि ॲक्च्युली त्याच्यामुळे तो माझ्या माइंडमधनंच गेला की आपण शूट करूया. त्यानंतर घरी आल्यानंतर मी बनवलं ॲक्च्युली मटर पुलाव. तर मटर पुलावमध्ये सामान होतं कांदा, टोमॅटो, मटर, आणि दॅन कोथिंबीर, मिरची, लसूण हे मी थोडंसं बारीक करून घेतलं होतं, आणि कढीपत्ता होतं. मी काय केलं, डायरेक्ट कोथिंबीर हळद वगैरे मसाला न घालता डायरेक्ट मी सर्व कुकरमध्ये घेऊन मस्त फ्राय करून घेतला. नंतर घेतलं आपला तांदूळसुद्धा स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेतला, आणि आपलं कुकरमध्ये न झाकताच ॲक्च्युली मी हे बॉईल करून घेतलं. आणि जेव्हा पाण्याचं थोडंसं थर कमी झाला ना, त्यानंतर झाकण ठेवलं, आणि यम्मी असा पुलाव रेडी झाला आपला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.